सासरच्यांवर छळाचा आरोप करणारी 6 पानांची सुसाईड नोट लिहून नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसरातील विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नेहा संतोष पवार यांनी राहत्या घरी विषारी औषधाचे सेवन केल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले। सायंकाळी 4:45 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित करून पोलिसांना कळवले। नेहा यांनी पोलिसांना उद्देशून सुसाईड नोट लिहिली असून सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्याने माहेराहून त्यांना 20,000 रुपये आणून दिले। त्यानंतर दिवाळीसाठी 15 दिवस माहेरी त्यांनी पाठवले। मात्र 10व्या दिवशी सासू व पतीने सासरी येण्यास सांगितले। नियमित मासिक पाळी येत नसल्याने सासरच्या लोकांनी त्रास दिला। भावाला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून त्यांनी सर्वांना मोबाईल वरून पाठवले। माझे नशीब खराब असून मला सासर चांगले मिळाले नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे असे त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले।